जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक चौथा. नविदा भक्तिनाम. समास 10वा. मुक्ती चतुष्टये नाम. श्रीराम समर्थ. श्रीराम समर्थ. मुळी ब्रह्म निराकार, तेथे स्फूर्तिरूप अहंकार, तो पंचभूतांचा विचार, ज्ञानदशकी बोलिला. श्री समर्थांनी आपल्याला दशक चौथा, ज्याचं नाव आहे नविदा भक्तिनाम, आणि समास 10 मध्ये 3 प्रकारच्या मुक्तीचा उल्लेख समर्थांनी केलेला आहे. त्याचं नाव समर्थांनी मुक्ती चतुष्टय नाम असं दिलेलं आहे. यामध्ये चौथी मुक्ती सुद्धा सायुज्य मुक्तीचा भाग येथे समर्थांनी दिलेला आहे. समर्थ पहिल्याच ओळीमध्ये काय म्हणतायत? मुळी ब्रह्म निराकार, तेथे स्फूर्तिरूप अहंकार, तो पंचभूतांचा विचार, ज्ञानदशकी बोलिला. समर्थांनी ज्ञानदशक म्हणजे 8वा दशक. या 8व्या दशकामध्ये ब्रह्माचं, निराकार असलेल्या परब्रह्माचं रूप सांगितलेलं आहे. तेथे स्फूर्तिरूप अहंकार, आणि त्या ठिकाणी स्फूर्तिरूपाने जो अहंकार निर्माण झाला आणि त्या अहंकारातून पंचभूतांचा विस्तार झाला. पंचभूत म्हणजे कोण? आप, तेज, वायू, आकाश आणि 5वे आहे ती पृथ्वी. पहिल्यांदा ते सूक्ष्म रूपात होते आणि सूक्ष्म रूपातून पंचमहाभूत हे स्थूल रूपात आले, म्हणजे आपल्याला दिसतात त्याप्रमाणे आले. तो अहंकार वायुरूप. समर्थ म्हणतात तो अहंकार कसा आला? वायुरूप तो अहंकार, म्हणजे पहिला तो वायू स्वरूप झाला. म्हणून भगवंताचं रूप आम्ही वायुदेव मानतो, वायुदेवांची पूजा. तो अहंकार वायुरूप, तयावरी तेजाचे स्वरूप, त्या वायूतूनच तेजाचं रूप उत्पन्न झालं. पुढे म्हटलंय, तया तेजाच्या आधारे आप आवरण दक दाटले. त्या तेजातूनच नंतर आप म्हणजे पाणी निर्माण झालं. म्हणून आपो नारायण असं म्हणतो आपण. म्हणजे 5 भूतांना आपण परमेश्वर म्हणतो आहे, त्याचं कारण ते आहे. म्हणून म्हटलं आहे, तया आवरण दकाच्या आधारे धरा धरिली फणीवरे, वरती 56 कोटी विस्तारे वसुंधरा आहे. मग आप नारायणानंतर पृथ्वी तयार झाली. कारण पृथ्वी याचा विस्तार पुढे कसा आलेला आहे? पृथ्वीवर. त्याचं वर्णन समर्थ करतात आहे बघा. ये वरी परिग सप्तसागर. पृथ्वीचं वर्णन करत आहेत. ये वरी परिग सप्तसागर. या पृथ्वीवर 7 प्रकारचे सागर आहेत. आता ते सागर कसे आहेत? मध्य मेरू महाथोर, अष्ट दिक्पाळ तो परिवार, अंतरे वेष्टीत राहिला. म्हणजे या पृथ्वीवर 7 प्रकारचे सागर आहेत. त्या 7 प्रकारच्या सागराच्या मध्यभागी जो पर्वत आहे, त्या पर्वताला मेरू पर्वत असे म्हणतात. तो अत्यंत मोठा आहे. जगाच्या पाठीवर सर्वात मोठा पर्वत, म्हणून इथे मेरू पर्वत म्हटला आहे. महाथोर. त्या ठिकाणी परिवार आहे तो कोणता? तर अष्टदिक्पाळ तो परिवार. म्हणजे त्या ठिकाणी अष्टदिक्पाळ म्हणजे 8ही प्रकारच्या दिशांचे अधिपती त्या ठिकाणी आहेत. आणि म्हणून पुढे समर्थ म्हणतात, अंतरे वेष्टीत राहिला. तो सुवर्णाचा महामेरू. तो महामेरू कसा आहे? तो मेरू पर्वत कसा आहे? हा सोन्याचा आहे हो. पृथ्वीस तयाचा आधारू. पृथ्वीला त्याचा आधार आहे. 84 सहस्त्र विस्तारू रुंदी तयाची. समर्थाने येथे मेरू पर्वताची रुंदी सुद्धा सांगितली आहे. किती सांगितले? 84 सहस्त्र, म्हणजे 84,000 योजन असा मोठा, असा विस्तीर्ण असा हा मेरू पर्वत आहे. सुवर्णाचा आहे, तो पृथ्वीवर आहे. उंच तरी मर्यादे वेगळा. अत्यंत उंच आहे हो. भूमीमध्ये 16 म्हणजे पृथ्वीवर 16,000 फूट अशी त्याची उंची आहे. समर्थाने किती बारीक वर्णन दिलं आहे हो. तया भोवता वेष्टीत पाळा, लोक पर्वताचा. लोक आणि आलोक पर्वतांचा सुद्धा त्यांना वेष्टा म्हणजे वेढा आहे. तया अलीकडे, त्याच्या थोडं अलीकडे कोणता पर्वत आहे? समर्थांनी पुढे दिले बघा. तया अलीकडे हिमाचळ, जेथे पांडव गडाले सकळ, धर्म आणि तमाळ निळ पुढे गेले. समर्थ म्हणतात, या मेरू पर्वताच्या अलीकडे तो आपला हिमालय आहे.
ते हिमालयाकडे जात असताना हिमालय पर्वताच्या ठिकाणी पांडव गळाले, म्हणजे पांडवांनी तिथे देह त्याग केला आणि दोनच पुढे गेले. कोण गेले दोन पुढे? तया अलीकडे हिमाचळ जेथे पांडव गळाले सकळ, धर्म आणि तमाळ नीळ पुढे गेले. कोण पुढे गेलं? धर्म आणि तमाळ नीळ हे पुढे गेले. आता धर्मराजा आणि दुसरा तमाळ नीळ म्हणजे भगवान कृष्ण. भगवान कृष्ण आणि धर्म हे पुढे गेले. कुठे? तर या मेरू पर्वताकडे त्यांनी प्रवास केला. पुढे समर्थ म्हणतात, जेथे जावया मार्ग नाही, मार्गी पसरले महाअही, सीत सुखे सुखावले काही, पर्वत रूप भासती. म्हणजे हिमालयाच्या पुढे जर आपण निघालो, मेरू पर्वताकडे निघालो, तर रस्त्याने अत्यंत महान असे मोठे भयंकर असे मोठे सर्प आहेत. सर्प, त्या सर्पांची उंची जाडी इतकी जास्त आहे की ते पर्वतासारखे वाटतात. म्हणजे ते किती भव्य आहे तो. आणि ते त्या ठिकाणी शांत पडून राहिले आहेत, कारण त्या ठिकाणी थंडावा आहे, थंड आहे, सुख देतो आहे तो थंडावा. म्हणून म्हटलं आहे, सीत सुखे सुखावले तेही पर्वतरूप. ते पर्वतरूप दिसणारे असे महान सर्प त्या ठिकाणी पडून राहिले आहेत. त्याच्या पुढे कोणाला जाता येत नाही. तया अलीकडे, आता त्याच्या थोडंसं अलीकडं, तया अलीकडे सेवटी जाणं, बद्रिकाश्रम बद्रीनारायण, तेथे महातापसी निर्वाण, देह त्यागार्थ जाती. म्हणजे हिमालयाच्या थोडं अलीकडे बद्रीनाथ आहे, म्हणजेच बद्रीनारायण. बद्रिकाश्रम आहे, त्या ठिकाणी महान तपस्वी लोक तिथे गेले आणि तिथे जाऊन त्यांनी आपलं महानिर्वाण केलं. देह त्याग कारणासाठी, देह त्यागार्थ ते तिथे गेले, म्हणजे देह त्याग करण्यासाठी ते तेथे गेले आहेत. तया अलीकडे बद्री केदार, त्याच्या अलीकडे बद्री केदार आहे. पाहोन येती लहान थोर, ऐसा हा अवघा विस्तार मेरू पर्वताचा. असा हा मेरू पर्वताचा सगळा हा मेरू पर्वत आहे आणि हा त्याचा विस्तार आहे. आणि त्या मेरू पर्वतामध्ये लहान थोर असे सगळेजण पाहण्याच्या निमित्ताने तेथे जातात आहे. ते केदारनाथ आहे. हे बद्रीनारायण म्हणजे बद्री केदार म्हटलं आहे ते केदारनाथ आहे. पुढे समर्थ म्हणतात, तया मेरू पर्वता पाठारी, तीन शृंगे विषमहारी, परिवारे राहिले तयावरी, ब्रह्मा विष्णू महेश. आता या मेरू पर्वताच्या पठारावर 3 प्रकारचे शृंग आहेत. शृंग म्हणजे टोक. एक लहान आहे, एक मोठा आहे, एक लहान आहे, असे 3 लहान मोठे टोक आहेत. परिवारे राहिले तयावरी, ब्रह्मा विष्णू महेश. म्हणजे त्या 3 टोकावर 3 देवता वास करतात आहे. एका पर्वतावर ब्रह्म आहे, दुसऱ्यावर विष्णू आहे आणि तिसऱ्यावर महादेव आहे. आता कोणता पर्वत आणि कोणत्या पर्वतावर कोणती देवता राहते त्याचं वर्णन पुढे आलेलं आहे बघा. ब्रह्मशृंग तो पर्वताचा, ब्रह्मशृंग हा सोन्याचा, त्या ठिकाणी ब्रह्म राहतो. विष्णू शृंग तो मरगजाचा, मरगज म्हणजे पाचू, तो पाचूंचा आहे. शिवशृंग तो स्फटिकाचा, कैलास नाम त्याचे. म्हणजे शिवाचा कोणता पर्वत आहे? स्फटिकाचा आहे आणि त्या पर्वताचं नाव काय आहे? शिव, कैलास नाम त्याचे, कैलास पर्वत आहे. अशा प्रकारे पृथ्वीवर वेगवेगळी भगवंताची स्थानं आहेत. वैकुंठ नाम विष्णू शृंगाचे. आता प्रत्येक शृंगाचं नाव काय काय आहे? भगवान विष्णू ज्या पर्वतावर राहतात त्या पर्वताला त्यांनी वैकुंठ म्हटलं आहे. वैकुंठ नाम विष्णू शृंगाचे. सत्यलोक नाम ब्रह्मशृंगाचे, सत्यलोक त्या ब्रह्मशृंगाचं नाम आहे. अमरावती इंद्रांचे स्थळ खालते, म्हणजे खालच्या बाजूला अमरावती नावाचं म्हणजे इंद्राचं स्थळ आहे. तेथे गण गंधर्व लोकपाळ. तिथे कोण कोण राहतात आहे? गण राहतात म्हणजे देव राहतात, गंधर्व म्हणजे गायन करणारे, लोकपाळ 33 कोटी देव सकळ, 14 लोक सुवर्णाचळ, वेष्टीत राहिले. म्हणजे 33 कोटी देवता आहेत तिथे. आता कोटी याचा अर्थ प्रकारचे पण होतो, म्हणून 33 प्रकारचे देव म्हणजे 8 वसु, 12 आदित्य, 11 रुद्र आणि 1 प्रजापती आणि 1 अष्टाकार.
अशा प्रकारे एकूण 33 म्हणून 33 देवता तिथे वास करतात, म्हणून 33 प्रकारच्या, म्हणून त्यांना 33 कोटी म्हटलेलं आहे. पुढे समर्थ म्हणतात 33 कोटी देव सकळ, 14 लोक सुवर्णाछळ, वेष्टीत राहिले. 14 प्रकारचे त्या ठिकाणी लोक आहेत. अजून त्यामध्ये 14 लोक सुवर्णाचळ म्हणजे 7 स्वर्ग आणि 7 पाताळ आहेत, आणि 7 दुने 14. आता तेथे काय काय आहे याचं वर्णन समर्थ करतात आहे. तेथे कामधेनूची खिल्लारे, तिथे जाल, तिथे प्रत्येक काही कामधेनू आहेत, म्हणजे आपली इच्छा पूर्ण करणारी धेनू, म्हणून तिचं नाव कामधेनू. तिथे कामधेनूची वासरा आहेत. कल्पतरूची बने अपारे, म्हणजे कल्पतरू आहेत, कल्पना कराल त्याप्रमाणे मिळेल अशा प्रकारचे कल्पतरूची तिथे वन आहेत. अमृताची सरोवरे, तिथे जे आपल्याला सरोवरे दिसतात आहे, पाण्याची सरोवरे नाहीत, तर तिथे अमृताची सरोवरे आहेत. ठाई ठाई उचंबळती, म्हणजे जागोजागी आपल्याला ती पाहायला मिळतात, म्हणजे त्या ठिकाणी कामधेनू आहेत, त्या ठिकाणी कल्पतरूंची वने आहेत, आणि त्या ठिकाणी सरोवरे ती अमृताची आहेत. तेथे उदंड चिंतामणी, जाल तिथे चिंतामणी सापडतो. हिरे परिसाची आखानी, तेथे सुवर्णमय धरणे लखलखायमान, काय पृथ्वी सजली आहे हो तिथे. तिथे म्हणतात आहे की उदंड चिंतामणी आहे. हिरे माणिक पाचू इतकंच नाही तर परिसाची सुद्धा खाण आहे. तिथं गेलं तर सोनं तर सोडूनच द्या, परीस मिळतो आहे. म्हणून म्हटलं आहे तेथे सुवर्णमय धरणी, आणि सगळी धरती ही सुवर्णमय आहे. आणि लखलखायमान परमरमणीये फाकती किडा, तिथे अत्यंत रमणीय अशी सृष्टी आहे. नवरत्नाची पाषाण शिळा, तिथे पाषाण दिसत नाही तर ती प्रत्येक जागा त्या नवरत्नांच्या आहेत. तेथे अखंड हरुष वेळा आनंदमय, त्या ठिकाणी अत्यंत आनंद आहे, हर्ष आहे, कुठलंही दुःख नाही. काय आहे तर समर्थ म्हणतात तेथे अमृताची भोजने, तिथे जेवायला बसलं की तुम्हाला वरण भात भाजी पोळी नाही तर तिथे अमृत तुम्हाला मिळेल. तिथे अमृताची भोजने, तिथे अमृताचं भोजन मिळेल. दिव्य गंधे दिव्य सुमने, तिथे गंध सुद्धा दिव्य आहे, आणि तिथली सुमन म्हणजे फुलं सुद्धा दिव्य आहेत. अष्टनायका गंधर्व गायने निरंतर, तिथे सदैव अष्टनायका आहेत, आणि त्या ठिकाणी सदैव गंधर्व गायन करतात आहेत. म्हणून पुढे म्हटलं आहे तेथे तारुण्य ओसरेना, तिथे जर गेलं तर माणूस जर तरुण झाला तर तो म्हातारा कधी होत नाही. म्हणजे तेथे तारुण्य ओसरेना, रोग व्याधीही असेना, वृद्धाप्य आणि मरण येना कदा काळी. म्हणजे समर्थ म्हणतात अशा ठिकाणी जर आपण गेलो तर तिथे तारुण्य ओसरत नाही, कुठल्याही प्रकारचा रोग होत नाही, कुठल्याही प्रकारचं वार्धक्य येत नाही, माणसाला मरण येत नाही, अशा प्रकारची ती जागा आहे. त्यालाच काय म्हटलेलं आहे समर्थांनी, स्वर्ग म्हटलेलं आहे. तेथे एकाहुनी एक सुंदर, तेथे एकाहून एक चतुर, धीर उदार आणि शूर मर्यादे वेगळे. म्हणजे समर्थ म्हणतात तिथे एकच व्यक्ती सुंदर नाही तर एकापेक्षा एक सुंदर आहे. तेथे एकाहून एक चतुर, चतुर म्हणजे विद्वान, एकापेक्षा एक तिथे विद्वान लोक आहेत. धीर उदार आणि शूर मर्यादे वेगळे, ते धीर आहेत, उदार आहेत, सुंदर आहेत, शूर आहेत. समर्थांनी ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन केलं आहे तिथे अनेक अशा प्रकारचे एकापेक्षा एक दैदिप्यमान पुरुष आहेत. तसंच धीर उदार सुंदर शूर क्रियेसी तत्पर सावधपणे नृपवन तुच्छ केले. आचारशील विचारशील दानशील धर्मशील सर्वज्ञपणे सुशील सकळा ठाई. समर्थ म्हणतात अशा प्रकारचे सगळे लोक त्या ठिकाणी आहेत, ते सगळी देवता आहेत. तिथे दिव्य देह ज्योतिरूपे, ज्याने दिव्य देह धारण केलेला आहे ते ज्योतीप्रमाणे आहेत. विद्युल्लते सारिकी स्वरूपे, आणि शरीर कसं आहे, ज्याप्रमाणे वीज आहे ती जशी चमकते त्याप्रमाणे अत्यंत प्रभावशाली आणि अत्यंत प्रभासंपन्न अशा प्रकारे त्यांची शरीरे आहेत. तेथे यश कीर्ती प्रताप सीमा सांडिली, तिथे यश कीर्ती प्रताप कायमस्वरूपी नांदतो. त्याने हातात घेतलेलं काम कधीच ते असफल होत नाही, प्रत्येक कार्यामध्ये त्यांना यश प्राप्त होते. म्हणून पुढे म्हटलं आहे ऐसे ते स्वर्गभुवन
आता हे काय सांगितलंय मी तुम्हाला? हे स्वर्गभुवन सांगितलं आहे. आम्ही म्हणतो स्वर्गात गेलं पाहिजे, आम्ही म्हणतो हे स्वर्ग आहे आणि आम्हाला स्वर्गात जायचं आहे. ऐसे ते स्वर्गभुवन सकळ देवांचे वसते स्थान. स्वर्गभुवन का म्हटलं आहे? कारण सगळ्या देवांचं ते वसतिस्थान आहे. तया स्थळाचे महिमान बोलीजे तितके थोडे. म्हणजे त्या स्वर्गाचं वर्णन करावं तितकं थोडं आहे असं समर्थ म्हणतात. येथे ज्या देवाचे भजन करावे तेथे ते देवलोकी राहावे. स्वलकता मुक्तीचे जाणावे लक्षण ऐसे. आता समर्थाने हे सगळं वर्णन केलं. आता समर्थ काय म्हणतायत? येथे ज्या देवाचे भजन करावे तेथे ते देवलोकी राहावे. म्हणजे ज्या देवाचं आपण भजन करणार त्या देवलोकामध्ये आपण राहणार. स्वलोकता मुक्तीचे जाणावे लक्षण ऐसे. आता समर्थाने इथे मुक्ती सांगायला घेतलेल्या आहेत. पहिली मुक्ती समर्थाने इथे सांगितली आहे ती कोणती आहे? स्वलोकता. स्वलोकता म्हणजे अशा प्रकारे स्वर्ग लोकामध्ये राहणे, देवलोकांच्या सानिध्यात राहणे, म्हणून स्वलोकता. स्वलोकता म्हणजे काय की ज्या देवाचे भजन करावे, ज्या देवाचं आम्ही भजन करतो ते तेथे देवलोकी राहावे, त्या लोकामध्ये राहता येतो. आपण जर समजा एखाद्या शहरात राहायचं असेल, म्हणजे जर एका शहरात आपल्या एखाद्या राहायचं असेल किंवा जायचं असेल तर तिथे फार मोठा व्यक्ती जो कोणी आहे तर आपण काय म्हणतो? आम्ही त्यांच्या शहरात राहतो, म्हणजे त्या व्यक्तींचं नाव घेऊ. मग याचा अर्थ असा की ज्या देवाचे भजन आम्ही करतो त्या देवांच्या आम्ही सान्निध्य, त्या देवांच्याच वस्तीमध्ये, त्यांच्याच लोकांमध्ये आम्ही राहतो आहे, म्हणून सलोकता. सलोक म्हणजे ज्या लोकात राहणे. मग कोणत्या लोकात? ज्या देवाचे आम्ही भजन करतो त्या देवाच्या. समजा आम्ही विष्णूची भक्ती केली तर विष्णू लोकात, ब्रह्माची भक्ती केली ब्रह्म लोकात, भगवान शंकराची भक्ती केली तर शंकर लोकात, आम्ही त्या लोकांमध्ये राहतो. समर्थ पुढे म्हणतात स्वलोकता मुक्तीचे जाणावे लक्षण ऐसे. लोकी राहावे ते स्वलोकता. आता स्पष्टीकरण समर्थ करतात आहे. ज्या लोकात आपण राहतो त्याला त्या लोकांचं नाव देतो. लोकी राहावे ते सलोकता. समीप असावे ते समीपता. समीप म्हणजे जवळ, सलोख सलोख वेगळा आणि समीप वेगळा आहे. गावात अनेक लोक राहतात आणि घराजवळ वेगळा माणूस राहतो. म्हणजे गावापेक्षा घराजवळचं अधिक जवळ आहे, म्हणून आपण त्याला शेजारी म्हणतो. म्हणजे समीप म्हणजे शेजारी, म्हणजे देवाच्या शेजारी राहणे म्हणजे ही मुक्ती आहे हो. त्याला म्हणतात समीपता मुक्ती. मग अशी म्हटली ती सलोखता, म्हणजे त्या लोकांमध्ये, म्हणजे गावात राहणे म्हणजे सलोखता, आणि देवाच्या शेजारी राहणे म्हणजे समीपता. स्वरूपची व्हावे ते स्वरूपता. तिसरी मुक्ती, तिसऱ्या प्रकारची मुक्ती कोणती दिली आहे तर त्यांनी म्हटलं आहे स्वरूपता. भगवंताचं रूप धारण करणे. भगवंताचं जसं तेज आहे तसं आम्हाला तसं तेज प्राप्त होईल. भगवंताची जशा प्रकारे कांती आहे तशी आम्हाला प्राप्त होईल. भगवंताकडे जे सुख आहे ते आम्हाला प्राप्त होईल, जे समाधान आहे ते आम्हाला प्राप्त होईल. परंतु समर्थ पुढे म्हणतात देवस्वरूप झाला देही, देह जरी देवासारखा झाला, श्री वत्स कौस्तुभ लक्ष्मी नाही. स्वरूपतेचे लक्षण पाहे ऐसे असे. परंतु परमेश्वरासारखं रूप तुम्हाला प्राप्त होईल, पण तुम्ही परमेश्वर होणार नाही. पुन्हा परमेश्वरापेक्षा तुम्ही भिन्नच आहात. आम्हाला परमेश्वर रूप व्हायचं आहे, परमेश्वराचं व्हायचं आहे, परमेश्वरच व्हायचं आहे, तर आम्हाला परमेश्वराचं नुसतं स्वरूप होऊन चालणार नाही. म्हणून समर्थांनी इथे म्हटलं आहे देव स्वरूप झाला देही. देही म्हणजे जीव. जीव जरी देवाचा झाला, देह जरी देवाचा झाला तरी सुद्धा तो देवापासून वेगळा आहे, कारण त्याच्याजवळ श्रीवत्स नाही. याचा अर्थ भृगु ऋषींनी जी लाथ मारली होती आणि ती भगवंताच्या छातीवर उमटली ती श्रीवत्स. कौस्तुभ मणी त्यांच्याजवळ मिळणार नाही आणि प्रत्यक्ष लक्ष्मी त्यांच्याजवळ राहणार नाही. याचा अर्थ ऐश्वर्य आणि वैभव. याचा अर्थ ऐश्वर्य आणि वैभव.
भगवंताजवळ जे आहे ते वैभव प्राप्त का होणार नाही? कारण जोपर्यंत तुम्ही भगवंत होणार नाही तोपर्यंत ते तुम्हाला प्राप्त होणार नाही. म्हणून याला समर्थांनी म्हटलंय, स्वरूपतेचे लक्षण पाही ऐसे असे. हे स्वरूपता आहे. रूप प्राप्त झालं, जर रूप प्राप्त झालं पण रूप मिळवून आम्ही भगवंत झालो नाही. जसं एखाद्याने राजाचं रूप धारण केलं नाटकामध्ये आणि तो नाटकामध्ये राजासारखा दिसू लागला. डोक्यावर टोप घातलेला आहे, आजूबाजूला 2 आपले त्याच्याजवळ बरोबर मंत्री आहेत, हातामध्ये त्यांच्याजवळ एक सोटा आहे आणि राजासारखा तो राजा कसा चालू लागला आहे. राजासारखे लोक त्याला मान देतात आहे, पण कुठेपर्यंत? तर केवळ नाटकामध्ये. नाटक संपलं की तो राजा म्हणून राहत नाही. तो राजासारखा दिसतो पण तो राजा नसतो. म्हणून आम्ही देवासारखे दिसणे ह्याचा अर्थ स्वरूपता आहे. पण स्वरूप प्राप्त जरी झालं तरी भगवंत म्हणून होत नाही. आम्ही त्याच्यासारखं दिसणे वेगळं आणि असणं वेगळं. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, सुकृत आहे ते भोगिती. सुकृत म्हणजे पुण्य. जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत आम्ही स्वर्गामध्ये या देवाचं म्हणजे जोपर्यंत आमचं सुकृत आहे म्हणजे पुण्य आहे तोपर्यंत आम्ही स्वर्गामध्ये या देवांचं सुख आम्ही प्राप्त करू शकतो. पुण्य आहे तोपर्यंत. म्हणून समर्थ म्हणतात, सुकृत सरताच ढकलून देती. आपण देवते असती जैसे तैसे. म्हणजे जेव्हा आमचं पुण्य संपून जाईल तेव्हा तुम्हाला तिथून त्या स्वर्गातून ढकलून देतात आणि कुठे येतात? मृत्यूलोकामध्ये येऊन तुम्ही पडता. आपण देव ते असती जैसे तैसे. देव मात्र अचळ आहे. ते जसे स्वर्गामध्ये आहेत ते तसेच राहतात. त्यांना ढकलून दिलं ते ढकलून जाणार नाहीत, कारण त्यांचं पुण्य कधी क्षय होत नाही. माणसाने पुण्य वाढवलं तर स्वर्ग आणि पाप झालं तर नरक आहे. म्हणून पुण्यक्षय झाला की त्याला पुन्हा पृथ्वी लोकावर म्हणजे या मृत्यू लोकावर त्याला यावे लागते. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, म्हणून तिन्ही मुक्ती नाशिवंत. तिन्ही प्रकारच्या ज्या मुक्ती सांगितल्या आहेत समर्थ म्हणतात त्या तिन्ही प्रकारच्या नाशवंत आहे. सलोकता, स्वरूपता, समीपता याचा अर्थ नष्ट होणारे आहेत, त्या राहणार नाहीत. म्हणून समर्थांनी चौथी मुक्ती सांगितलेली आहे. ती कोणती? तर आता श्रवण करू बघा. सायुज्य मुक्ती ते शाश्वत. आता ह्या सगळ्या नष्ट होणाऱ्या होत्या, पण समर्थांनी चौथ्या मुक्तीला काय म्हटलं आहे? सायुज्य मुक्ती ते शाश्वत. म्हणजे आणि त्यातील सायुज्य मुक्ती ही कशी आहे? शाश्वत मुक्ती आहे. शाश्वत या शब्दाचा अर्थ जी कधीही ढळत नाही, जी कधीही चढत नाही. म्हणून त्याचं वर्णन समर्थाने आता केलं आहे बघा. तेही निरोपी जेल सावचित्त. ऐक आता मी तुम्हाला 3 प्रकारच्या मुक्तीचं वर्णन केलं, पण चौथी मुक्ती जी आहे ती काय आहे ती सांगतोय ते ऐका. समर्थ म्हणतायत, ब्रह्मांड नासेल कल्पांती. आतापर्यंत आम्ही जेवढं वर्णन केलं, स्वर्ग, मृत्यू, पाताळ, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या सगळ्या गोष्टी याला ब्रह्मांड म्हटलं आहे. हे सगळं ब्रह्मांड नासेल अशा अनंत पृथ्वी आहेत, अनंत सूर्य आहेत, अनंत अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी आहेत. तर या सगळ्या गोष्टी कशा आहेत? त्या नासणार आहेत. याचा अर्थ त्या नष्ट होतील, नसतील म्हणजे नासतील. ब्रह्मांड नासेल कल्पांती, पर्वतासहित जळेल क्षिती. क्षिती म्हणजे पृथ्वी. पर्वतासकट ही पृथ्वी जळून जाणार आहे. तेव्हा अवघेच देव जाती. सगळे देव निघून जातील, देव सुद्धा नष्ट होतील. म्हणजे कोणते? ब्रह्मा, विष्णू आणि महेश याच्याबरोबर 33 कोटी देवता, सगळ्या प्रकारचे सुख, सगळ्या प्रकारचं वैभव, सगळ्या प्रकारची स्थानं, सगळ्या गोष्टी कल्पांती नष्ट होतील. कल्पांत या शब्दाचा अर्थ महाप्रलय. या महाप्रलयामध्ये सगळ्या गोष्टी नष्ट होणार आहेत, कारण पृथ्वी ही चंचल आहे. या सगळ्या गोष्टी चंचल आहेत आणि देव मात्र अचल आहे. मग तो देव कोणता? तर समर्थ म्हणतात, मा मुक्ती कैच्या तेथे. त्या ठिकाणी देव नष्ट होतील, त्या ठिकाणी असलेल्या सगळ्या गोष्टी नष्ट होतील, सगळं नष्ट होणारं आहे. मग 3 प्रकारच्या ज्या मुक्ती आहेत त्या मुक्ती भोगणारा तो सुद्धा नष्ट होणार आहे. मुक्ती सुद्धा नष्ट होतील, मग शेवटी कोण राहील? म्हणून समर्थ पुढच्या ओळीमध्ये म्हणतायत, तेव्हा निर्गुण परमात्मा निश्चळ.
म्हणून निर्गुण परमात्मा हा कसा आहे? निश्चळ आहे, तो कधीही नष्ट होणार नाही. म्हणून परमेश्वर कधीही नष्ट होत नाही. परमेश्वर कायम आहे, एकच आहे, आणि जो कायम आहे तोच तर परमात्मा आहे. अनेकांमध्ये एक तो परमात्मा आहे. म्हणून समर्थ म्हणतायत, तेव्हा निर्गुण परमात्मा निश्चळ, निर्गुण भक्ती तेही अचळ, सायोज्य मुक्ती ते केवळ, जाणीजे ऐसी. सायोज्य मुक्ती ते केवळ. सायोज्य मुक्ती म्हणजे काय? तर सायोज्य मुक्ती या शब्दाचा अर्थ निर्गुणाच्या भक्तीने प्राप्त होणारी तदाकरता. पाठच करून ठेवण्यासारखी व्याख्या आहे बघा. म्हणजे सायोज्य मुक्ती म्हणजे काय? की निर्गुणाची भक्ती करायची आणि त्याप्रमाणे आम्ही व्हायचं. अगदी सोपं आहे. निर्गुणाची भक्ती करायची आणि त्याप्रमाणे व्हायचं. भक्ती कोणाची करायची? निर्गुणाची. सगुणाची भक्ती केली तर गुण हे सुद्धा नष्ट होणारे आहेत. म्हणून सगुण हे चळणारे आहेत. जे दिसते ते नष्ट होणारे आहे आणि आम्हाला डोळ्यांनी दिसणार ते नष्ट होणार आहे. म्हणून आम्ही जे नष्ट होणार नाही, जे दिसत नाही ते आहे, आणि जे आहे ते नष्ट होणार आहे, म्हणजे ते नाही आहे. म्हणून आमच्या डोळ्यांनी दिसते ते सत्य नसते. म्हणून आम्ही असं काय म्हणतो? नेहमी डोळ्याला दिसते आहे परंतु त्यापेक्षा जग वेगळं आहे बघा, असं नेहमी म्हणतो. म्हणून त्याला माया म्हटलं आहे. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे पहा, तेव्हा निर्गुण परमात्मा निश्चळ, निर्गुण भक्ती तेही अचळ, सायोज्य मुक्ती ते केवळ, जाणीजे ऐसी. निर्गुणी अनन्य असता. आता समर्थांनी दिलेली व्याख्या बघा, समर्थांच्या शब्दातील, म्हणजे सायोज्य मुक्ती जी समर्थांनी केलेली व्याख्या आहे. समर्थ म्हणतायत निर्गुणी अनन्य असता, म्हणजे निर्गुणाच्या ठिकाणी आम्ही अनन्य आहे, म्हणजे त्याला सोडून दुसरीकडे नाही. जशी पत्नी ही पतीशी अनन्य असते त्याप्रमाणे आम्ही भक्त साधक त्या एका निर्गुण परमात्म्याशी आम्ही कसे आहोत? अनन्य आहोत. निर्गुणी अनन्य असता तेने होय सायोज्यता, त्यामुळे सायोज्यता आपल्याला प्राप्त होईल. सायोज्यता म्हणजे स्वरूपता. पहा, सायोज्यता म्हणजे काय सांगितलंय? स्वरूपता, आणि ती दिली आहे. सायोज्यता म्हणजे स्वरूपता, निर्गुण भक्ती म्हणजे निर्गुणाच्या ठिकाणी आम्ही जर स्थिर झालो आणि तशा प्रकारचं आम्हाला रूप प्राप्त झालं, स्वरूप प्राप्त झालं, तर आम्ही कधी चळणार नाही, कधी नष्ट होणार नाही. कारण आम्ही स्वतः ब्रह्मस्वरूप आहोत, त्याची अनुभूती येईल आणि अशा प्रकारे आम्हाला सायुज्य मुक्ती प्राप्त होईल. मी परमेश्वर होणे म्हणजे सायुज्य मुक्ती आहे हो. नीट श्रवण करा. मी परमेश्वर होणे म्हणजे सायुज्य मुक्ती आहे. अहम ब्रह्मास्मी ही अनुभूती होणे म्हणजे सायुज्य मुक्ती आहे. सगुण भक्ती ते चळे, सगुण भक्ती चळते, सगुण भक्ती चळणार आहे. सगुण भक्ती कारण गुणच नष्ट होणार आहे. पुढे म्हटलं आहे, सगुण भक्ती ते चळे, निर्गुण भक्ती ते न चळे. निर्गुण भक्ती कधीही चळत नाही, म्हणून निर्गुणाची पूजा. म्हणून सगळ्या संतांनी सगुणाचे संगे निर्गुण पाविजे निर्धारे. आम्ही सगुणाच्या माध्यमातून निर्गुणाकडे जातो. आमची माऊली म्हणते आहे, निर्गुणाच्या भेटी आलो सगुणा संगे. निर्गुणाची भेट व्हायची असेल तर सगुणाच्या भेटीला सगुणासंग आलं पाहिजे, तरच आपल्याला निर्गुण कळू शकतो. सगुणाच्या माध्यमातून आपण निर्गुणाला जाणू शकतो. सगुणाच्या माध्यमातून आम्ही शेवटी कुठे जाऊन पोहोचणार आहोत? तर निर्गुणापर्यंत आपण पोहोचणार आहोत. आमचं निर्गुण हे ध्येय असलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतायत, सगुण भक्ती ते चळे, निर्गुण भक्ती ते न चळे. ती चळत नाही निर्गुण भक्ती, सगुण भक्ती ही चळणारी आहे. हे अवघे प्रांजळ कळे सद्गुरू केलिया. समर्थ म्हणतात, हे सगळं तुम्हाला कधी कळणार आहे की सगुण भक्ती चळणार आहे, निर्गुण भक्ती ही चळणारी नाही. हे सगळं कधी कळणार? तर एकाच कारणामुळे कळू शकतं, ज्यावेळी आपण सद्गुरू करू त्यावेळी. म्हणून आम्हाला सद्गुरूंची आवश्यकता आहे. हे सद्गुरू जोपर्यंत आमच्यावर कृपा करत नाहीत, त्यांची कृपादृष्टी जोपर्यंत आपल्यावर राहत नाही, त्यांची कृपा आपल्याला मिळत नाही, त्यांचा सहवास आपल्याला मिळत नाही, तोपर्यंत आम्हाला सगुणातून निर्गुणाकडे जाता येणार नाही आणि निर्गुणातून आम्हाला निर्गुणत्व प्राप्त करता येणार नाही. कारण निर्गुणत्व कसं प्राप्त होईल? सगुणातून प्राप्त करता येईल. म्हणून समर्थांनी या मुक्तीचा अगदी थोडक्यामध्ये, या मुक्तींचं वर्णन अगदी थोडक्यामध्ये या समासामध्ये समर्थांनी केलेलं आहे.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे मुक्तिचतुष्टये नाम समास 10वा। जय जय रघुवीर समर्थ।